आटपाडीतील साई मंदिर चौक ते साठे चौक पर्यंत रस्त्याचं काम चालू आहे। हा रस्ता 14 मीटर रुंदीचा आहे, परंतु बस स्थानक ते शेटफळे चौकापर्यंत हा रस्ता 11 मीटर रुंदीचा संबंधित ठेकेदार करत असल्यामुळे इस्टिमेटनुसार रस्ता करावा अशी मागणी शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी केली आहे। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारण्यात आला। आपल्या हक्कांचा रस्ता हा व्यापाऱ्यांना विचारात घेऊन 14 मीटर करण्यात यावा असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिलाय। आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असून शहरातील नागरिकांचा विचार केला पाहिजे। अपघात आणि ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी 14 मीटर रस्ता होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले। नगरपंचायत निवडणुकीनंतर रस्ते कामाची सुरुवात झाली असली तरी सत्ताधाऱ्यांच्या सूचनेमुळे रस्त्यांची रुंदी कमी करण्याचा प्रकार आटपाडी बस स्थानक परिसरात घडला आहे। त्यामुळे पूर्वी प्रस्तावित 14 मीटरचा रस्ता आता 11 मीटरचा रस्ता होत असल्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त होतोय। स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पुढाकाराने आटपाडीत साई मंदिर ते बस स्थानक, सांगोला चौक ते नगरपंचायत मार्ग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला। अनेक अडथळे पार करत दोन्ही बाजूने काही अंशी रस्त्याचं काम झालं। नगरपंचायत निवडणूक कालावधीत रस्त्याचं काम बराच वेळ बंद राहिलं। निवडणुका झाल्या, आता भाजपची सत्ता आली। नगरपंचायत सत्ता आल्यानंतर मात्र रस्त्याची पूर्वी आखण्यात आलेली रुंदी कमी करून 14 मीटरऐवजी 11 मीटरने रस्ता करण्याच्या सूचना करण्यात आल्या। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक होऊन पहिली मापे दिली आहे, तसाच रस्ता करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। चुकीचं ही आटपाडीच्या आयुष्याचा प्रश्न लक्षात घ्या। काय तिथं आता ट्रॅव्हल्स थांबतील, कुठं थांबणार? ट्रॅव्हल्स जे मुंबईला जाणार आहे थांबते, वाहनवाला इथं पार्किंग करून कोण आलेलं सोडा स्टँडवर येतो, तर जायच कसं? ती पहिली कोंडीत सोडवायला आपण हे पैसे 20 कोटी दिले का काय दुसऱ्यासाठी दिले? हा, तिथं आपलं ठरलं होतं, माप टाकलं होतं, मग माप टाकले आत कसं केलं? 10 मीटरनं आत म्हणजे जुकलं तर 3 मीटरनं आत जवळजवळ 11 फूट आत झाला, 10.5 11 फूट। कसं वाहन बसणार, माणसं कशी येणार सांगा? कशासाठी असं का वागलं? काय म्हणतो 11.5 मीटर आम्हाला कोण सांगणारा? त्याला दम आहे, अन्न निधी म्हणावं, कुणाला आणायचं आहे त्यांनी पैसे आणायचे नाही, त्यांना आणलेल्यावर तुम्ही कशाला? एक काम करा की म्हणा, दुसरं काय तर करा ना। हा, या आटपाडीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। पेटला सगळा वाईटपणा अंगावर घेऊन आम्ही पेट साफ केली आहे, सगळं पायऱ्या काढून सगळं टोटली करून घेतल्या। निवडणुकीत तोटा झाला मान्य केला आहे आम्ही। ही पैसे आणलेलं की चांगल्या कामालाच वापर झाला पाहिजे, तुम्हाला चालणार। अरे नियमाने रस्ता पाहिजे। तुम्ही काम बंद ठेवा, बोलणार आहे त्यांनी काम केलं, अजिबात मी त्यांच्या बाजूलाच काम करतो। तुम्ही कुठे घ्यायचं ठरलं होतं?